नमस्कार. हिवाळा जवळ येऊ लागला आहे आणि तुम्ही देखील तुमच्या बाळाची मालिश तेलाने करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रथम, कोणकोणत्या तेलांचा वापर हा मालिशसाठी करावा? नंबर 1, कोकोनट ऑइल म्हणजेच नारळाचे तेल. नारळाचे तेल हे सगळ्या टाईपच्या स्किनसाठी मसाज करण्यास उपयुक्त ठरते. तसेच ते अत्यंत हायड्रेटिंग असते व कोणत्याही ऋतूमध्ये नारळाच्या तेलाने तुम्ही बाळाची मसाज करू शकता. नंबर 2, आल्मंड ऑइल. आल्मंड ऑइल म्हणजेच बदामाचे तेल. यामध्ये व्हिटॅमिन ए व व्हिटॅमिन ई असते, जे की त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त असते व त्यामुळे बाळाची त्वचा अत्यंत मऊ होते. नंबर 3, तीळ तेल. तीळ तेलामध्ये अँटीऑक्सिडंट व अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात. त्याबरोबर ते बाळाचे मसल्स व बोन्स देखील स्ट्रॉंग बनवतात. नंबर 4, सनफ्लॉवर ऑइल. हे अत्यंत मॉइश्चरायझिंग असून ते सेल रिज्युनेट करायला मदत करतात. यानंतर कोणकोणते तेल बाळाच्या मसाजसाठी वापरू नये? नंबर 1, मोहरीचे तेल व नंबर 2, ऑलिव्ह ऑइल. यामुळे बाळाच्या स्किनवर ॲलर्जी येण्याची देखील चान्सेस असतात. आता मसाज कशी करावी? बाळाची मसाज करण्यासाठी अत्यंत गरम तेलाचा वापर कधीही करू नये. कोमट तेलाने बाळाची मसाज हळुवारपणे करावी. बाळाची मसाज करताना बाळ रडणार नाही याची काळजी मात्र नक्की घ्यावी. धन्यवाद.